गरम होतं आणि माझी पार्टनर बघा कुठे गेली, माझी पार्टनर लुना, आणि तिने काहीतरी फ्लावर खायला घेतले अशा प्रकारे. ती फक्त वाटच बघत असते काय तिला खायला मिळतं. तू काय खाती? काय घेतलं तू ते खायला? काय खायला घेतलं तुला? कुठून मिळालं फ्लावर? का खाती तू ते? काय खाती लुना? काय खाती तू ते? कोणी दिलं तुला ते? का खाती तू ते? काय घेतलं तू? काय करते तू? काय करती? का खाती तू ते? काय करती तू? काय ते? काय ते? हे काय आहे? हे काय आहे? ही आता अशी लाडीगुडी लावणार. का करती तू ते? आता बघा मी कशी आली माझ्याकडे. काय करती तू? काय करती? काय करती? जा खा, इट कर, जा जा इट, जा इट, जा खा, जा 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 जा. ओले ओले हो ग म्हणजे बघ, जा इट कर, जा जा. आणि सो वी आर बॅक इन द किचन. मी माझ्याकडे मागे परत आले. मी टाकले जिरं आणि आता आपण गरम मसाले टाकूया ह्याच्यामध्ये. सो दिसतंय तुम्हाला? आता हे तडतडल्यावर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला. दिसतंय तुम्हाला? ह्याच्यात मी टाकते खडे मसाले, लवंग, दालचिनी, मिरी, हे तमालपत्र. सो तमालपत्र मी नेहमी असं तोडून टाकते, सो त्याचा वास आणि खमंग छान आहे ना. त्याच्यामध्ये आता आपण कांदे टाकूया. एकदा तडतडले थोडं की. तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक्झॉस्ट फॅन नसल्यामुळे मी इथे चिमणी लावून घेतलेली आहे आणि त्याला पण मी आउटलेट दिलं नाही, ते ऑटोमॅटिकवाली. सो मी नेहमी ऑन करते काही करताना, सो ते त्याची वाफ जे काही आहे ते खेचून घेतं. सो आता मी कांदे टाकते इथे. आणि मला मस्त आहे. कांदे मी 2 घेतलेले आहेत. मला असं वाटतं 2 जास्त होतील. तो थोडासा कांदा ठेवलेला आहे 2 मधला, बघू शकता. हे प्रॉपर असे फ्राय होऊन द्यायचे. ब्राऊन होईपर्यंत आपण हे भाजणार आहोत. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते, म्हणजे कांद्याला लवकर पाणी सुटतं आणि लवकर ब्राऊन होतो तो. सो हे माझं खंडाने कांद्यामध्ये फ्राय करताना आणि टोमॅटो कशात आपण मीठ पटकन टाकलं की त्याला पाणी सुटतं आणि ते पटकन फ्राय होतं. हे असं सॉटे करते आहे आणि थोड्या वेळ मी आता हा कांदा ब्राऊन व्हायला ठेवणार. त्या लुनाचा फूड टाईम आहे. चलो ना ये. आता तिचा एक प्रॉब्लेम आहे की तिला जर मी तिच्या भांड्यात खायला दिलं फूडच्या की ती खात नाही. हे असे शिजूचे नखरे असतात, त्यामुळे मला तिला हाताने भरवायला लागतं थोडं थोडं देऊन. सो लेट्स ट्राय दिस. एकदा आपण ट्राय करूया ती भांड्यात खाते का. हे मी टाकलं आहे. इटलो ना, खाती तर आहे ती, थँक गॉड. बचलं मात्र मग मला तिला 1-1, 2-2 असं दाणे देऊन भरवायला लागतं रोज. पण आज ती खाती, तिला भूक लागली असावी. हां इट कर, इट इट. सो जसा माझा पुलाव तयार होतो आहे, तर मला खूप भूक लागलेली आहे. माझ्या मावशी आज लेट आल्या, म्हणजे त्यांनी सगळं कट करून ठेवलं. हे बटाटे तुम्ही बघू शकता, कांदा, टोमॅटो, एव्हरीथिंग शी हॅज कट चॉप करून ठेवलेलं आहे. पण मी आता खाते आहे डाळिंब, दॅट इज पोमोग्रॅनेट. थोडंसं हेल्थसाठी कॉन्शियस होऊन, आणि खूप भूक लागली आहे मला. मी माझ्याकडे कांदा ब्राऊन होत आहे आणि मी थोडीशी अशी ब्राईट आहे, चांगली दिसावी म्हणून मी सगळे लाईट्स ऑन केलेले आहेत माझ्या किचनचे. सो तुम्ही बघू शकता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे.
आणि ह्याच्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो, जे मी 2 घेतलेले आहेत. मी म्हणेल तुम्हाला खूप फाईनली चॉप करून घ्या. माझ्या मावशींनी हे टोमॅटो कांदे कापून ठेवल्यात, मला टाईम नसतो सो मी त्यांच्याकडून कापून घेते. पण त्यांनी सम मोठे ठेवलेले आहेत. हे 2 टोमॅटो आहेत. तुम्ही याची पाहिजे तर केवढी पण करून टाकू शकता किंवा फाईनली चॉप करून. आता हे तसेही टोमॅटो आपण जास्त वेळ थोडेसे फ्राय केले की ते एकदम श्रिंक होऊन त्याचं प्युरी टाईपच होते, सो काय प्रॉब्लेम नाही. ते थोड्या वेळ आपण फ्राय करून घेऊया. अगेन मी ह्याच्यात पण मीठ टाकणार आहे थोडं, तर हे लवकर फ्राय होईल. आणि थोडा गॅस फास्ट केलेला आहे कारण मला घाई आहे, बाहेर जायचं आहे आणि हे पटकन शिजावं. आता माझ्याकडे दही नाही आहे, तर मी काय करते, हे पूर्णच टोमॅटो ह्याच्यात टाकून देते. मी थोडेसे ठेवले होते, अरे आंबट होते. पण दही असेल तर कसं थोडंसं छान स्वाद येतो. माझ्याकडे दही होतं पण जसं मग खराब झालेलं आहे. तो हा टोमॅटो पटकन फ्राय होईल आणि मग मी सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या. टोमॅटोला थोडं पाणी सुटेल असं मीठ टाकलं म्हणून आणि तो पटकन फ्राय व्हायला स्टार्ट होईल. फ्राय होतं मग ते शोयू सांगतो. माझं डॉग हे कुठे बाहेर टेबलच्या आत जाऊन बसलाय. म्हणजे माझ्या मेडने घर साफ केलं सो बाहेर ठेवलं होतं काही गोष्टी. लुना काय करते तू? लुना लुनू तुम्ही बघू शकता हे छानपैकी सॉटे झालेला आहे टोमॅटो पण. तो ह्याच्यामध्ये आपण पटकन सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेऊया. आमच्याकडे ग्रीन पीस हे खूप आवडतात वाटाणा, म्हणून हे जरा जास्त टाकते आहे. आणि मी ह्याला तसंही बोलते की वाटाणे पाहते. तुम्ही वाटीभर वाटाणा घेतलाय. आणि ह्याच्यात वरतून अजून काही तेल टाकलेलं नाही, फक्त असं थोडं तूप ॲड केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे ते टाकू शकता. आणि परत थोडं मीठ टाकूया कारण भाज्यांसाठी थोडंसं मीठ त्यात मिक्स होणं नेसेसरी आहे. त्याला एक त्याचा स्वतःचा खमंग आणि स्वाद सुटतो. तुम्ही बघू शकता भाजी आता फ्राय होत आलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणारे आलेलं म्हणजे माझं असं मी नंतर टाकते आलेलं असेल पेस्ट, तो ती जळत नाही आणि व्यवस्थित भाज्यांना पण टाकतो आणि मस्त आता खमंग वास सुटेलेला. ह्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, एक मिरची आणि थोडं खोबरं टाकलेलं आहे. सो एक असं वाटण तयार होतं त्याचं. सगळं व्यवस्थित मला बाहेर घालून अजिबात आवडतं. हेच आपण नंतर कांदा धुवून घ्यायचं आणि यातला पाणी इकडे टाकलं. तुम्हाला आता वास कळणार नाही पण कसं सुंदर खमंग वास सुटलेला आहे. हा मला असं वाटतं थोडंसं वाटणाला कमी पडलेलं आहे. ठीक आहे, खूप कमी असं नाही की आपल्या बिर्याणी मसाल्यामुळे थोडंसं कवर अप होऊन जातं. आता मी म्हणजे टाकणार आहे थोडंसं लाल तिखट. तिखट तुम्हाला जेवढं लागतं त्या प्रकारे टाका. आमच्या घरात खूप कमी म्हणजे खाते पण माझं भाऊ खूप कमी तिखट खातो, पप्पा वडील खातो. सो ह्याच्यात मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकते. सो खूप अशी छान चव येते बिर्याणी. आणि मी अजून काहीच टाकते ह्याच्यात, एवढंच माझं. शेफच्या ह्याच्यात केटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं भातासाठी. सो दिस इज व्हेरी गुड. पुलावची भाजी रेडी आहे. ह्याच्यात मी तांदूळ तुम्हाला तांदूळ दिसत नाही पाटीला तसंच करायचं. मी 2.5 वाटी तांदूळ घेतला आहे, कोलम घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी इंद्रायणी मिक्स केलं थोडंसं. ते इंद्रायणी असं तिखट थोडासा व्हायला पाहिजे आणि असा मोकळासुद्धा व्हायला पाहिजे. मोस्टली बिर्याणी राईस वगैरे असतो पण पुलावला मी असं आहे की हां ठीक आहे आपल्या घरातल्या रोजचा खायला चालतं. तुम्ही तुमच्या प्रेफरन्सने टाकू शकता.
मी कधी कधी ह्याच्यात पनीर पण टाकते, पण पनीर हे मी पुलाव असं वेगळं फ्राय करून टाकते, ह्याच्यात थोडंसं गिचका होण्याची शक्यता असते. पण अगेन हाऊ डू यू मेक इट, दॅट मेक्स द डिफरन्स. सो हा कुकर जरा छोटा असल्यामुळे हे सगळं बाहेर येतं. आम्ही ॲक्च्युली 3 माणसांसाठीच आहे, सो मी काय मोठं भांडं घेत बसलं नाही कुकर वगैरे. ठीक आहे, हे थोडंसं आपण गरम ह्याच्यावर ठेवूया आणि ह्याच्यात केटलमध्ये वंडर शेफच्या पाणी गरम जे केलेलं आहे त्याच्यात टाकू. असं फुलून तरी येतोय, खूप छान होईल. ह्याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे आणि ते थोडंसं एकदम बॉईल झालेलं जातं. मी थोडं लांबून टाकते, बघू शकता असे उकळी फुटले, त्यामुळे तांदूळ खूप छान फुलतो. ह्याच्यात आता आपलं राहिलेलं हे जे मिक्स केलेलं पाणी होतं कांदा लसूणचं, सॉरी आलं लसूण पेस्टचं, ते पण ह्याच्यात टाकते. मला बघावं लागेल हे एवढं पाणी लागणार आहे की नाहीतर काय होतं, भात खूप असा गिचका होतो, म्हणजे माझ्या वडिलांना अजिबात नाही होतं. सो हां, आहे याला थोडी पाण्याची गरज, सो टाकूया आपण. आता मी ह्याच्यात भाताला लागेल असं मीठ टाकते. माझ्यामुळे त्याच्या हाताने मीठ नेहमी कमी होत असतं, सो माहिती टाकलं तर आहे. होप सो कोलमला एवढं पाणी बास असतं. तुम्हाला जर काय वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा, कारण मी असं काय एक्सपर्ट असं कुकिंगमध्ये नाही आहे. हां, बट मला कुकिंग खूप आवडतं आणि मी असं काहीतरी ट्राय करत असते मी बनवायला. सो मी अजून थोडं गरम पाणी टाकते. बाकीचं देखील होतं, ठीक आहे, संपलंच. सो इग्नोर माझा किचनचा पसारा. थोडंसं असं वरतून, थोडंसं ह्याच्यात मी असं वरतून स्लाईट बिर्याणी मसाला टाकते. मिक्स करून हे वरतून आपली गार्निशिंगसाठी कोथिंबीर ही माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप मस्ट हे प्रकार आहे. म्हणजे मी काही पण म्हणून कुठलाही छोटा पदार्थ असेल तरी आय नीड कोथिंबीर, हे मस्ट आहे. आणि लिंबू खाताना, सो त्याशिवाय मला फुल येत नाही झालं ना. आणि आता आपण कुकर लावतो.